सत्कार आकाश खाटे सर आणि सोबतच आमच्या जवळचा सुमधुर आवाज लहुजी जाधव साहेब आमच्या सोबत जोडलेले आहेत. अगदी फायनल मॅच साठी एक खुश खबर येते म्हणजेच आपण पाहतोय सलग 3 षटकार सलग 3 विकेट आणि त्यानंतर आपण पाहतोय सलग 3 चौकारासाठी माननीय सन्माननीय आदरणीय श्रीमान विकासजी कदम सावी एंटरप्राइजेसचे सर्व ओनर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेलचे आपण पाहतोय पदाधिकारी अर्थातच विकासजी कदम यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार सलग 3 चौकार आणि सलग 3 विकेट साठी 1001 रुपयांचे कॅश प्राइज असेल याची देखील नोंद घ्यायची आणि या फायनल मॅच साठी आपण पाहतोय दोन चेंडू पूर्ण संघाची धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचले. कमी गतीचा जाणून घेतला तुषार नाना ऑन फायर फटका खेळला. याच्यावरती धावा किती गणल्या जातील याच्यावरती चौकार गणला जातोय. एका बाजूला सावरकर 11 तर दुसऱ्या बाजूला जे जळव संघ दोन मातब्बर संघ आपण पाहतोय 1 लाखासाठी खेळ करताना पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हरची मॅच आहे परंतु प्रश्न 1 लाखाचा आहे मित्रांनो. कोण लखपती होणार आहे या स्पर्धेमध्ये कोण मात्र पुन्हा एकदा लखपती होणार आहे. विरेवाडी चॅम्पियन ट्रॉफीचा विचार करता पाहिला तर विरेवाडी संघाने अगदी आपण पाहतोय प्रथम पारितोषिकावरती नाव देखील कोरलं होतं परंतु आज संघ तो थोडासा दूर आहे. आज 2 नवीन संघ आपणास पाहायला मिळत आहेत. कोण चॅम्पियन होणार आहे या स्पर्धेचा यावरती मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. या चौकारानंतर डॉट बॉल म्हणजे आता 4 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. टीम सावरकर 11 कोण विजय होणार आहे अर्थात असं आपण पाहतो एका बाजूला सावरकर 11 संघाची पोलीस पॉवर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दाखल असलेला हा खेळाडू तुषार नाना म्हणजे तुषार डांगे तर नॉस्टा केंद्र सह्याद्रीचा आयकॉन प्रकाश गुराव. दुसऱ्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय तर नवे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय जळव गावाचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावरती कोणी आणलं असेल तर तो धर्मा पवार आहे. तोच धर्मा पवार बॉलिंग मार्क वरतून आता सलग 2 चेंडू निर्धाव घेताना पाहायला मिळालाय. 5 बॉल पूर्ण संघाची धावसंख्या स्थिर असेल. अजून एक फटका आहे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक गुरु धावतोय. चेंडू घरकन गिरकी घेणार आहे का चेंडू फील्ड केलाय थोडासा पाय घसरलाय जरूर परंतु तिथून त्यानं ग्रिप पकडलं त्यानंतर चेंडू फील्ड केलाय. तोपर्यंत 2 धावा पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 12. चला स्पीडअप घ्यायचंय विनंती करतो. पाऊस आला त्यामुळे स्पीडअप घ्या खरं सामना चालूच ठेवायचा आहे. अजिबात सामन्यामध्ये व्यत्यय आला नाही पाहिजे. फक्त स्पीडअप घ्या मित्रांनो आणि सहकार्य करा. विजय स्पोर्ट जवळ खास करून आपल्याला विनंती असेल आपण चित्ररक्षण करता कारण आपल्याला नंतर फलंदाजीसाठी सुद्धा यायचं आहे त्यामुळे आपण स्पीडअप घ्याल तर नक्कीच सहकार्य मिळेल. अगदीच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर संटी यांना पाहतो संतोष पवार अगदी महत्वाचं जबाबदारीचं षटक असेल. हा अंतिम मुकाबला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आणि त्या महाअंतिम मुकाबल्यामध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज स्वतः कर्णधार आहेत संतोष पवार जवळ संघाचे. सुरुवात करायची आहे. 12 धावा धावफलकावर असताना चांगला फटका आलाय. लॉंग आपला खेळून काढलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. षटकार पहिल्या चेंडूवर अंदाज चढवलाय संतोष यांच्यावर प्रकाश गुरव यांच्या बॅटमधून आलाय षटकार. सुंदर असं बॅटिंगचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. प्रकाश गुरव यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर अंदाज चढवलाय आणि अशाच मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल सावरकर संघाला सुद्धा कारण महाअंतिम मुकाबला खेळतोय आपण याचं भान नक्कीच दोन्ही संघांना असणार. पुन्हा एकदा चांगला फटका ओव्हर द कव्हर घेऊन काढला मिस फील्ड होतो. चेंडू निघून जातो सरळ सीमारेषेच्या बाहेर लॉंग द कार्पेट 4 धावांसाठी येतो. पुन्हा एकदा चौकार प्रकाश गुरव यांच्या बॅटमधून ऑलराऊंडर खेळाडू आहेत. आम्ही पाठीमागच्या सामन्यामध्ये उल्लेख केला होता प्रकाश गुरव यांचा ऑलराऊंडर खेळाडू आहेत. गोलंदाजी जेवढी चांगली करतात तितकीच फलंदाजी सुद्धा चांगली होते त्यांच्या माध्यमातून पाहायला नेहमीच मिळाली आहे. आकाश सर धावांचा पाठलाग करायचा असेल जळव संघाला तर टार्गेट अगदीच कमी धावात रोखलं पाहिजे परंतु ताकदीचा संघ सावरकर काय सांगाल या फलंदाजी विषयी सकाळपासून आपण पाहताय. फलंदाजी प्रकाश गुरव पाहिलं तर सह्याद्री क्रिकेट असेल मधील एक आयकॉन खेळाडू आहे आणि तसा तो खेळ करत आलाय. किती मोठं आव्हान असू देत किती कुशल खेळ असू दे त्यामध्ये प्रकाश गुरव कायम चांगला खेळ करत आला असा खेळाडू आहे. तिसरा बॉल फेस करतोय पुन्हा एकदा फटका खेळला क्रॉस बॅटेड क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. ओ माय गॉड याच्यावरती काय पाहायला मिळेल नाहीये. जे योग्य निर्णय आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अगदी पंच कळवताय चेंडू फील्ड केला जातोय. अगदी कॅच पकडली होती तर नंतर डायव्ह लगावत असताना चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकी केलाय आणि या धावा सेव्ह केल्यात.
वेट करा, नक्कीच योग्य निर्णय आपल्यापर्यंत कळला जाईल. तोपर्यंत 2 मिनिटं सामना चालू ठेवायचा आहे. या चेंडूवरचा योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोच केला जाईल. चांगला फटका पॉईंट प्रिझन मधून खेळून काढला आहे. चेंडू 4 धावांसाठी जातोय निघून सीमारेषेच्या बाहेर. हल्ल्यावर हल्ले चढवले जात आहेत संतोष पवार यांच्या या षटकामध्ये. फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये प्रकाश गुरव यांच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल निश्चितच प्रकाश गुरव यांचा. आताच्या चेंडूवर नक्कीच 4 धावा आलेत. अंपायर डिसिजन कंटिन्यू करायचं याची देखील नोंद घ्यायची आहे. ऑब्जेक्ट मध्ये आलाय, पोल मध्ये आलाय याची देखील नोंद घ्यायची आहे. तुला मॅच कंटिन्यू करायची आहे याची देखील नोंद घ्यायची आणि तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. चौकार आहे. या ओव्हर मधील पंच 4 चेंडू पूर्ण झालेत याची देखील नोंद घ्यायची आहे. तिसऱ्या चेंडूवरती डिसिजन पेंडिंग ठेवला होता याची देखील नोंद घ्यायची. तो चौकार आहे याची देखील नोंद घ्यायची. थर्ड अंपायरच्या माध्यमातून डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय की चेंडू फील्ड करत असताना क्षेत्ररक्षकाचा पाय आपण पाहतो नेटला लागला होता, या कारणास्तव तो चौकार येतो. आता 4 चेंडू पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. धावा, 4 बॉल पूर्ण. तीन बॉल पूर्ण. संघाची धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. चला आता मॅच कंटिन्यू करायची आहे आणि प्रत्येक संघाचा एक एक खेळाडू इथं आला तर बरं होईल. पुनश्च कुणाची तक्रार नोंदवली जाणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे. सावरकर संघ आपला सुद्धा 12वा खेळाडू पाठवायचा. जवळ संघाचा 12वा खेळाडू आहे आमच्यापाशी, परंतु आपलाही पाठवायचा आहे. पुन्हा कोणाची तक्रार नोंदवून घेतली जाणार नाही याची दक्षता घ्या, कारण महत्वाचा सामना, महान ते मुकाबला, फायनलचा सामना चालू करायचा आहे. अजिबात उशीर लावू नका. पुन्हा एकदा संतोष पवार 3 चेंडू खर्च केलेत आतापर्यंत. या षटकातले तब्बल 14 धावा खर्च केले संतोष शेट्टी. पुढचा चेंडू राऊंड विकेट. चांगला चेंडू, शक्ती पद्धतीचा चेंडू. प्रकाश गुरव यांना समजला नाही. निर्धाव चेंडूची होते सांगता. 2 चेंडूवर मोठे फटके आल्यानंतर आता मात्र कमबॅक केले संतोष यांनी. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवर संतोष यांना आपण पाहतोय. स्पीडअप घ्यायचा, फक्त स्पीडअप घेण्यासाठी कोणी विसरू नका. चांगला फटका आला. आता मात्र चेंडू हा षटकार येतोय. आमच्या कॉमेडी बॉसला सलामी देणारा हा षटकार येतोय प्रकाश गुरव यांच्या बॅटमधून. काय फलंदाजी चालले मैदानाच्या आतमध्ये. हल्ल्यावर हल्ले चढवले जात आहेत या षटकामध्ये. अजून एक चेंडू शिल्लक असेल या षटकातला. आणि काय घडलं या षटकामध्ये खरंच कौतुकास्पद आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. निश्चितच जवळ संघाला खूप महागडं षटक म्हणावं लागेल. अजून एकही गडी बाद नाही सावरकर संघाचा.
आणि फलंदाजीसाठी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि आता मात्र कोणतीही चूक होणार नाही. साम येतोय चेंडू खाली आणि पहिला झटका लागतोय प्रकाश गुरव यांच्या रूपात सावरकर संघाला. पहिला गडी बाद, पहिला बॉल यश मिळतंय जळगाव संघाला. 32 रनवरती गमावले पहिली विकेट टीम सावरकर 11 या संघाने. म्हणजेच आपण पाहतो या संघाचा रणधुरंदर आता मात्र शांत होऊन एक चांगला खेळ करून आपण पाहतो डगआउटच्या दिशेने माघारी परतलाय. वेलपेड प्रकाश गुरव अगदी याने मात्र त्याचं आयुष्य फुंकलं या टेनिस क्रिकेटसाठी आणि त्याचमुळे त्याला मात्र आपण पाहतो त्याच्या मेहनतीचं फळ या स्पर्धेमध्ये मिळतंय. प्रेशर मध्ये कशा मॅचेस खेळायचे तर याच्याकडून शिकावं ते मात्र प्रकाश गुरव आपण संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पाटण तालुका टेनिस क्रिकेटला शिकवून जात आहेत. एक महत्वाची मॅच आपण पाहतो त्यामध्ये पावसाचा वर्षाव आणि त्यामध्ये धावांचा वर्षाव जो मात्र पाडलाय प्रकाश गुरव यांनी. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या फलकावरती 32 धावा. शेवटची ओव्हर बॉलिंग मार्क वरती कोण येतोय. मॅच कंटिन्यू करायचे पंच जास्त वेळ घेऊ नका आणि ही मॅच झाल्यानंतर कोणीही मैदान सोडायचं नाहीये कारण की थोड्याच वेळामध्ये लगेचच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन काही महत्वाची यथोचित सन्मान देखील करणार आहोत आणि तदनंतर आपण पारितोषिक वितरण सोहळा देखील याच मैदानावरती करणार आहोत. याची देखील नोंद घ्यायची आहे, याची देखील नोंद सर्वांनी ठेवायची आहे. कोणीही मैदान सोडणार नाही कारण की सर्व प्रेक्षक वर्गाने देखील विनंती करतो तुमच्यासाठी देखील लकी ड्रॉ असेल. 5 स्मार्ट वॉच असतील याची देखील नोंद घ्यायची आहे. त्यामुळे मॅच संपल्यानंतर सर्वांनी मैदानावरती उपस्थित राहायचं. प्राइज डिस्ट्रीब्युशन जिथे होणार आहे त्या लोकेशनवरती सर्वांनी उपस्थित राहायचं. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 32. ओव्हर क्रमांक 3 मध्ये वैभव पवार अराउंड दी विकेट आलाय. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय म्हणजे अँगल जरूर क्रिएट करेल. एस अँगलला ब्रेक केलाय का. चेंडू हवेमध्ये खेळून काढला जातोय. गुरु येणार आहे. चेंडूवरती नजरा जमवतोय. पट यावेळी मात्र आपण पाहतो लोवर कॅच पुढे सरसावून डाईव्ह लगावली जाते. यावेळी विकेटचं पतन. बॅटर आउट म्हणजे तुषार नाना आता यावेळी बाद होतील. येणारा नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती देखील खेळ करेल. होय 2 सख्य बंधू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन करत असताना टीम जे जळगाव संघ क्रिकेट तितकंच चांगलं खेळते आणि त्यापेक्षा क्रिकेटचा आनंद देखील ते भरपूर घेत असतात. असा मात्र एकमेव संघ आहे जे जळगाव संघ. आता पहिला बॉल पूर्ण संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात. धावा 32. अर्थातच टीम सावरकर संघ या ओव्हरमध्ये धावा रोखल्या जातील का. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवल्या. नवीन बॅटर तेजस सपकाळ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एका अवघड परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळ करायला गेलाय कारण की 2 महत्वाचे बॅटर 2 सलामीचे फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला येऊन सुखरूप बसलेत. आता काय होणार आहे मॅचच्या आतमध्ये, काय घडणार आहे, काय बिघडणार आहे हे देखील पाहायला सर्वजण आतुरले. सर्वांना उत्कंठा लागले. येणारा बॉल स्ट्रायकिंग एंड वरतून तेजस सपकाळ आणि नॉन स्ट्राइक एंडला जो बॅटर आहे ज्याच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये भरपूर अशा धावा आलेत. अगदीच आकाश सर कौतुक करावं लागेल कारण सामना इतका मजेदार चालू आहे की नानांना सुद्धा राहिलं नाही आणि त्यांनी खुर्ची मागून अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ जाऊन बसलेत. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी जाऊया. पुन्हा एकदा मॅच मध्ये चांगला फटका. विकेट किपर दरम्यान येतोय. चपळाईनं चेंडू पकडतोय आणि थ्रो करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळालं. दोन्ही नवीन फलंदाज स्क्रीज मध्ये आहेत त्यामुळे सेट होण्यासाठी त्यांच्याकडे अजिबात वेळ नसणार आहे. त्यामुळे अगदी शेवटचं षटक असल्यामुळे नक्कीच मोठे फटके त्यांना मारावे लागतील. सेट होण्यासाठी कोणताही चेंडू त्यांच्याकडे शिल्लक नसेल कारण येणारा प्रत्येक चेंडू मोठ्या फटक्यामध्ये त्याचं रूपांतर केलं पाहिजे. सध्या सावरकर संघामध्ये तेच वातावरण असेल की मोठे फटके येणं खूप गरजेचं आहे. मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण जवळ संघ सुद्धा तितक्याच ताकदीचा संघ आहे. मातबर फलंदाज या संघात सुद्धा आहेत. पुन्हा एकदा चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. आत्ताच पाऊस पडल्यामुळे पुन्हा एकदा स्लिप होतात खेळाडू. वारंवार ते पाहायला मिळते दृश्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. कष्ट करावे लागतील. जर कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नसेल याची देखील नोंद घ्यायची आहे. कष्ट करते टीम जे जळगाव संघ. धर्माला पाहिलं तर विकेटच्या पाठीमागून संपूर्णपणे सूत्र हलवतोय आणि प्रयत्न देखील करतोय, कष्ट देखील करतोय. गुरुला देखील आपण पाहतो, यनवीला देखील आपण पाहतो. दुसऱ्या बाजूने अनिल सपकाळ एकटा भिडतोय. यावेळी अगदी आपण चेंडू आपण पाहतोय. पंचांची अपील आहे. अगदी मात्र आपण पाहतोय पंचांजवळ अपील केली होती परंतु योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत आलाय. हा वाईट बॉल आपणास पाहायला मिळतो. एक्स्ट्राची रन संघाची धावसंख्या धावफलकावरती आता धावा 34 पाहायला मिळत आहेत. ओव्हर मधील चेंडू पूर्ण झाले 3. संघाची धावसंख्या धावफलकावरती 34 धावा जरूर आपण पाहतोय. या ओव्हर मध्ये रोखून ठेवलं तर पाहायला मिळेल का एक चुरशीची आणि रोमांचक फायनल मॅच. फटका तर खेळून काढलाय. चेंडू हवेमध्ये. कॅच कोण पकडणार आहे. अभिमन्यू धावतात नाही पोहोचले जात. याच दरम्यान सॅम येतो. नॉन स्ट्राइक एंड फेकी केली. आता स्वतःची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. अगदी बॅटर सेफ असेल का. एस बॅटर सेफ आहे म्हणजे या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या चेंडूवरती 4थ्या चेंडूवरती 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 36 धावा.
नाना चषक पर्व दुसरे अर्थातच मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान आपण पाहतोय पोपटची कदम नानासाहेब आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व या संस्थेचे या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक ज्यांनी मात्र ही मोठी संस्था उभी केली तदनंतर मात्र आपण पाहतोय त्यांच्याच अध्यक्षतेखाली त्यांच्याच मात्र आपण पाहतोय नेतृत्वाखाली अध्यक्षता भूषवत असताना या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे रामजी सावंत त्यांनी मात्र एक दमदार आयोजन केलं 2 दिवसीय स्पर्धा थोडासा अवकाळी पावसाचं संकट ओढवलं होतं परंतु त्याला देखील राहुल नाही तो देखील शांत झाला तो देखील या स्पर्धेची आपण पाहतोय फायनल मॅचची चॅम्पियन संघाची आतुरतेने वाट पाहत असेल आणि सपकाळ फ्लॅटेड वन यावेळी येतोय मॅक्सिमम थांब बोलला होता तेजस सपकाळला मी बॅटिंग करतो त्याने ते केलंय आता षटकार येत असताना संघाची धावसंख्या 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचले शेवटचा एक चेंडू शिल्लक लास्ट वन डिलिव्हरी या इनिंग मधील संघाची धावसंख्या धावफलकावरती 42 धावा एक शेवटचा बॉल आहे स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा तोच शॉन प्रेमी पाहायला मिळतोय ज्याचं प्रेम जितकं कुत्र्यांवरती आहे तितकंच या क्रिकेटच्या खेळावरती देखील आहे जेव्हा तो क्रिकेटच्या मैदानात नसतो तेव्हा तो मात्र आपण पाहतोय शॉन शर्यतीच्या मैदानात जरूर असतो असा अनिल सपकाळ शेवटचा बॉल फेस करतोय हो फुल टॉस मिस प्लॅन मिस यावी लेगबाच्या स्वरूपाची एक रन कंप्लीट केली जाते शेवटचा चेंडू दुसऱ्या बॉल साठी आपण पाहतोय दुसऱ्या रन साठी प्रयत्न केला जातोय नाहीये धर्मा खूप चपळ आहे धर्माने मात्र खूप सारं क्रिकेट खेळले असल्या पद्धतीचे यावी एकच रन एक विकेट देखील येईल अगदी 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये एक धाव येत असताना संघाची धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचले आणि आता 44 धावांचं आव्हान असेल 18 चेंडूमध्ये टीम जे स्पोर्ट्स जळव या संघाला आता यानंतरच्या इनिंगची कहाणी ऐकणार आहोत आपण लहुजी जाधव सर यांच्या सुमधुर आवाजामध्ये एस वेलकम प्लीज लहुजी जाधव सर 44 टू विन असेल 18 चेंडूमध्ये बनवाव्या लागतील 44 धावा चला सावरकर संघ आपल्यास विनंती असेल कृपया मैदानाच्या आतमध्ये येऊन क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे जवळ संघ आपण पण पटकन बाहेर येऊन आपले 2 फलंदाज पाठवायचे आहेत कारण अजून आपल्याला या इनिंग नंतर आपल्याला महांतिम सामन्याचा विजेता संघ नक्कीच मिळेल आणि त्यानंतर आपल्याला काही मान्यवरांचे सत्कार समारंभ आणि त्यानंतर आपल्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुद्धा करायचा आहे पावसाचा उघडझाप चालू आहे तर त्याच्या अगोदर आपल्याला हे दोन्ही कार्यक्रम सुद्धा करून घ्यायचे आहेत त्यामुळे सर्वांनी सहकार्य करायचं आहे पंच सुद्धा मैदानाच्या आतमध्येच पाहायला मिळतात आणि आपल्यासोबत जोडले गेलेत आहेत जवळचा एक सुमधुर आवाज लहुजी जाधव साहेब जाते 43 धावा बनवले सावरकर संघाने 44 धावांचं आव्हान आहे ते जेस्पोर्ट जवळ संघाला विजयासाठी आणि या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठी 44 धावा बनवाव्याच लागतील लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे तुषार नाना आणि प्रकाश गुरु आपणास विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा वेळ अजिबात वाया घालवू नका सहकार्य करायचं आहे आणि फलंदाज पाठवायचे आहेत जवळ संघ आपल्याला सुद्धा सहकार्य करायचं आहे पुढे आपल्यालाच उशीर होऊ नये याची दक्षता घ्यावी क्षेत्ररक्षण नक्कीच लावलं जात आहे या ठिकाणी आपले 2 फलंदाज सुद्धा पाठवा थँक्यू व्हेरी मच DSP सर धन्यवाद आकाश काटे सरांना आपण कालपासून ऐकत आहात अंतिम लढत कोण होईल या नाना चषकाचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन कोण होईल 1 लाख रुपयांचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी चला आघाडीचे बॅटर तोरीचा टीम जे जळव प्लीज वेळ घेऊ नका मित्रांनो कारण त्यानंतर जर अपुरा सूर्यप्रकाश झाला जर अंधार पडला तर आयोजन कमिटी जबाबदार नसणार नाहीये लक्षात घ्या आणि तब्बल 1 लाख रुपये 50,000 रुपये हा फरक आहे या स्पर्धेच्या 2 संघांच्या दरम्यान उमेश सर ट्रॉफी तर तुम्हाला मिळेल एक ट्रॉफी तर तुमच्या नावावर येईल परंतु फरक तब्बल 50,000 रुपयांचा आहे आणि 50,000 रुपये कोणाला कमी नको आहेत 1 लाख रुपये हवेत कारण लखपती संघ ज्यावेळेला हा संघ रबर बॉल अंगामध्ये जाईल त्याच्या नावासमोर लखपती संघ असेल कारण नाना चषक 2025 ची ग्रँड फिनाले आहे ग्रँड फिनाले म्हणजे महाअंतिम लढत याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि शेवटचा क्षण कोणासाठी गोड होईल एक ट्रॉफी तुमच्या घरी येईल तुमच्या गावामध्ये येईल तुमच्या संघामध्ये येईल परंतु 1 लाख रुपयांचा पारितोषिक कोणता संघ जिंकेल आघाडीचे बॅटर धर्मा पवार आणि त्यांच्या साथीला गुरु पवार ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि षटक क्रमांक 1 साठी आजचा दिवस त्यांनी गाजवलाय गोलंदाजी मार्कवर मुंबई पोलीस तुषार डांगे
तुषार डांगे हे असे खेळाडू आहेत ज्यांनी फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये खेळ चांगला केलाय. 44 धावांचं लक्ष अंतिम लढतीला होतंय. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. मांडरडरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. धर्मा पवार ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू. पहिला चेंडू फुल लेनचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अपील तर केले. अपील मध्ये प्रचंड उत्साह आहे परंतु पंचांचा स्पष्ट नकार. डॉट बॉल. पहिला चेंडू आला निर्धाव आणि दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 44 करायचा आहे पाठलाग. यावेळी धर्माला पहिला चेंडू समजत नाहीये. धर्माची कहाणी ऐकायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक चांगला खेळ करत आलाय. सातारा जिल्ह्यामध्ये चांगला खेळ करत आलाय. पाटण तालुक्याचा आपण पाहतो खेळाडू. जळगावचा एक छोटंसं गाव आहे. त्या गावामधून बिलॉंग करणारा महाराष्ट्राच्या नकाशावरती जळगाव गावाला एक नवीन नाव देणारा कोण खेळाडू असेल तर हा धर्मा पवार आहे. वारंवार लेदर क्रिकेट चांगलं खेळत आलाय आणि पुन्हा एकदा आपण पाहतो टेनिस क्रिकेट लाखाची स्पर्धा. ओहो यावेळी काय यावेळी विकेटचं पतन म्हणजे आपण पाहतो या संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू धर्मेंद्र पवार बॅक टू दी पेवेलियन. अंगावरती शहारे देखील आलेत कारण की धर्माची विकेट मिळवले. मित्रांनो ही विकेट मिळवले का संपूर्णपणे मॅच मिळवले. आता जबाबदारी कोण स्वीकारणार आहे. आता जबाबदारीवरती कोण खरं उतरणार आहे. धर्माला तर जमलं नाहीये जबाबदारीवरती खरं उतरायला. आता एनवी जातोय मैदानाच्या आतमध्ये. या ओव्हर मध्ये आपण पाहतोय चेंडू कंप्लीट झाले 2 आणि विकेट मात्र गमावले. 1 धाव फलकावरती अजूनही धाव कोणतीच लगावली नाहीये. 44 धावांचं आव्हान आहे आणि 18 मध्ये बनवायचे आहेत. कशा बनवल्या जातील त्याच बनवत असताना धर्माने मात्र आपण पाहतोय विकेट सोडले. तुषार डांगे मुंबई पोलीस. काय या खेळाडूचं नाव आजच्या दिवसभरामध्ये सातत्याने चर्चेमध्ये आहे. फलंदाजी चांगली केली आपल्या टीमसाठी. गोलंदाजी चांगली केल्याने अंतिम लढतीमध्ये ज्या वेळेला तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे असतात त्यावेळेला तुषार डांगे यांनी सर्वोत्तम दिलेत आणि समोरच्या संघाचा महत्वाचा हिरा महत्वाचा मोहरा टिपलाय. जर मारायचं तर टॉपच्याला मारायचं हे सूत्र आहे धर्मा पवार यांचं आणि त्यांनी टॉपच्या फलंदाजाला आउट केलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत नवनाथ पवार. ही मॅच संपली नाहीये. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल कारण 2 रणधुरंदर 2 मातब्बर संघ आहेत कारण दोघांनाही हार मंजूर नाहीये. दोघांनाही लखपती व्हायचंय. 1 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक नाना चषक. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. मिडॉन चेंडू खाली झेलची संधी असेल. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केले तुषार डांगे आणि नवनाथ पवार गोल्डन डकचा शिकार. 0वर झेल बाद. जल्लोष होतोय टीमच्या डगआउट मध्ये. अर्थातच ज्योतिर्लिंग 11 सावरकर या टीमच्या नावामध्ये अगदी ज्योतिबाचं नाव आहे. दुसऱ्या टीमच्या नावामध्ये देखील ज्योतिबाचं नाव आहे. परंतु आता तुम्हाला देवावर तर विश्वास ठेव प्रत्येकाचा असतो परंतु आता तुमचा खेळ सर्वोत्तम करावा लागेल. चला प्लीज स्पीडअप करा. डीएसपी सर अजून या स्पर्धेमध्ये हॅट्रिक आली नाहीये आणि जर अंतिम लढतीमध्ये हॅट्रिक आली तर या स्पर्धेचं यश असेल आणि नानांच्या वाढदिवसाचं भेट असेल. मॅच मोठी होईल कारण दोन्ही संघ मात्र मातब्बर आहेत. एका बाजूला जे जळगाव ज्यांना हार मंजूर नाहीये. दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग 11 सावरकर ते मात्र लढतील. त्यांना चॅम्पियन व्हायचंय. आणि सलग 3 विकेटसाठी आपण पाहतोय विकलची कदम यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचे कॅश प्राइज देखील असणार आहे. याची देखील नोंद घ्यायची आहे. मच्छिंद्र सावंत यांच्या माध्यमातून देखील तुषार आणि जर हॅट्रिक मिळवले तर त्यांना देखील 1000 रुपयांचे कॅश प्राइज असेल. राष्ट्रवादी हॅलो येस सर प्लीज स्पीडअप करा. हॅट्रिकचा चेंडू. हॅट्रिकचा चेंडू ओव्हर फुलटॉस होता. ऑन साइडला खेळला. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव प्राप्त केली जाते. इथे मात्र धावांचा श्री गणेश झालाय तो देखील तब्बल 4थ्या चेंडूवर. क्वालिटी ऑफ क्रिकेट. क्रिकेटचा दर्जा आहे. हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे. हा क्रिकेटचा महोत्सव आहे. व्हॉट अ मॅच. 4 चेंडू अखेर 1 धाव फलकावर झाले. ते धाव आली सॅम यांच्या बॅटमधून. धर्मा पवार बाद झाले. त्यानंतर तुषार डांगेने काय वर्चस्व निर्माण केले. अफसमच्या बाहेरचा चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाते. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 2 अगदी आपल्याला पाहायला मिळते. 2 धाव फलकावर. मॅच मात्र कशा प्रकारे रंगली जाईल हे पाहायचंय कारण इथून या टीमसाठी जे जवळसाठी एखादा तारणहार बनेल का कारण मॅच तुम्हाला पुनरागमन करावं लागेल. मोठा फटका खेळायचा.
हॅलो हॅलो षटक क्रमांक 2. हॅलो 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 पहिल्या षटकाचे टीमची धावसंख्या हॅलो 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 8 धावा धाव फलकावर आणि आता मात्र एक सोडली जाईल. 9 रन्स ऑन बोर्ड. 44चा करायचा पाठलाग टीम जे जे जळव. चित्त थरारक सामना अपेक्षित असेल आणि प्रेक्षकांना देखील असेच लढते पाहायला आवडतात. कारण एका बाजूला जे जे जळव आहे, दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग 11 सावरकर आहे. अनिल सपकाळ षटक क्रमांक 2 साठी दाखल झालेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या अवघ्या 8 तुषार डांगे यांच्या. मोठा फटका खेळायचा प्रयत्न इनसाइड आउट ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर आहे सीमारेषाला शर्यत. चेंडू चांगला शर्यत यांनी फील्ड केला तब्बल. मात्र इथे 3 धावा निश्चितच आपल्या टीमसाठी वाचवल्यात. स्वतःवर नाराज आहेत फलंदाज गुरु पवार. गुरु पवार जोपर्यंत मॅच खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत मॅच ऑन असेल. जे जे जळव. काल गुरु पवार यांनी देखील चांगला खेळ केलाय आणि आज सावरकर टीमचा हा वेगवान गोलंदाज पहा. इथे मात्र स्ट्राईक हवी आहे गुरु पवार यांना. एक चौटी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज होतील धावबाद. जमेशी बाप की गुरु पवार स्ट्राईक वरती आलेत. आता गुरु पवार यांनी कसा खेळ करतील यावर खूप काही निर्भर असेल. टीमची धावसंख्या धाव फलकावर आदरणीय श्री विकास कदम साहेब साहबी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक चौकार हॅट्रिक 1001 रुपयांचं पारितोषिक. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. मुकुटराव आप्पा गुरु पवार एक विस्फोटक फलंदाज. फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. इथे पहा नशिबाची साथ लाभत नाहीये आणि या फुलटॉस चेंडूवर अनिल सपकाळ यांनी काठी काढली. क्लीन बॉल. आशेचा किरण जो होता गुरु पवार यांच्यावर टीम जे जे जळव तो मात्र आता मावळत असताना. क्रिकेटचा खेळ आणि पाऊस मुंबईमध्ये कधी येईल आणि कधी बदलेल हे तुम्ही सांगू शकत नाहीये. मॅच संपली नाही अजून मित्रांनो. लेट्स सी वेट अँड वॉच. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले 10 धावा. 34 धावा अद्याप गरज आहे. गुरु पवार यांच्याकडे ती क्षमता होती आणि त्या क्षमतेला न्याय देता आला नाहीये. परंतु आज कोण होईल 1 लाख रुपयांचा मानकरी. या षटकामध्ये अनिल सपकाळ यांच्या चेंडूंचा खेळ झालाय. या दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे 8 चेंडूमध्ये आता करायचे आहेत विजयासाठी तब्बल 34 धावा. 8 चेंडूमध्ये तुम्हाला 6 चेंडू बाहेर मारायचे आहेत आणि कोणते 6 ते आता मात्र फलंदाजी करत असताना अभिमन्यू यांना ठरवायचे. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. काऊ कॉर्नर. चेंडू खाली. गुड कॅच ऑफ द क्वालिटी आणि विकेटचं होईल पतन आणि सलगच्या 2 चेंडू अनिल सपकाळ यांनी 2 गडी बाद केलेत. संघ मात्र पूर्णपणे बॅकफुटला जातोय. जे जे जळव संघ अडचणीमध्ये आहे आणि काय खेळ राहिलाय टीम ज्योतिर्लिंग 11 सावरकर या संघाने आजचा दिवस गाजवलाय. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये सर्वोत्तम खेळ केलाय. कोण होईल नाना चषक 2025 चा मानकरी. आपल्या संघटनेचे संस्थापक आदरणीय श्री पोपटरावजी नाना कदम साहेब ज्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की आपली संघटना एक चांगल्या स्थितीमध्ये जावी. आपल्या संघटनेतील खेळाडूंना आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना एक चांगलं क्रिकेटची स्पर्धा खेळायला मिळावी आणि एक चांगल्या क्रीडांगणामध्ये खेळायला मिळावी. ते स्वप्न पूर्ण केलंय. एक सामाजिक व्यक्तिमत्व, एक दिलदार, एक दानशूर व्यक्तिमत्व नाना आज या स्पर्धेला उपस्थित आहेत आणि मॅच देखील अगदी रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपले. आता 7 चेंडूमध्ये करायचे 34 धावा. एक मोठा फटका टीम जे जे जळवच्या अस्तित्वाची जाणीव करून देईल. एक मोठा फटका हवाय. 7 मध्ये 34. त्या 7 मध्ये तुम्ही 27-28 करू शकता. 7 मध्ये 6 मध्ये 30 करू शकता. तुम्हाला चौकार षटकार खेळावा लागेल. खराब दिशेवर चेंडू हाताळला जातोय. 7 मध्ये आता 33 धावांची आवश्यकता आहे. एक षटकार जर आला तर मॅच मात्र खुली होऊ शकते. 6 मध्ये 27चे समीकरण तुम्ही करू शकता. 6 मध्ये 33 महाग होईल. अनिल सपकाळ काय गोलंदाजी केली आहे. जणू काही हा खेळाडू गोळा फेक करत असताना ज्या प्रकारे वेग आहे यांच्याकडे. उलटो चेंडू. मोठ्या फटक्याची गरज होती. टीम जे जे जळवला आणि चेंडू आलाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा चौकार. आता 6 चेंडू गरज.
6 चेंडू 29 धावांची गरज. आकाश सर, KKR, रिंकू सिंग 6 मध्ये 29 पाहिजे होते, 5 षटकार टोकले होते. आता तो कारनामा करावा लागेल या मॅच मध्ये. आता नाही तर 365 दिवस कधीच नाही. चर्चा ही नेहमी विजेत्याची होते. DSP सर, चंद्रावर जाणारा पहिला माणूस कोण? नील आर्मस्ट्रॉंग. दुसरा माणूस कोण कोणाला माहित नाहीये. नाना चषकाचा चॅम्पियन कोण? त्याचं नाव चर्चेमध्ये असेल, दुसरा कोण लक्षात ठेवणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यावे लागतील. असं म्हणतात ना की ज्या वेळेला तुमच्या परिस्थिती तुमच्या विरोधात असते त्यावेळेला तुम्ही तुमचे सर्वोत्तम द्या. अंतिम षटक प्रकाश गुरव. अजून एक तोफखाना दाखल झालाय टीम ज्योतिर्लिंग 11 सावरकरचा. काय खेळ राहिलाय, सांघिक खेळ कसा असावा तर तुम्ही ज्योतिर्लिंग 11 सावरकर टीमकडे पहा. 6-29. पहिला मोठा फटका मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत काऊ कॉर्नरला एकदा प्राप्त केलेला, दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. आता 5 चेंडू मध्ये 28 धावांचं समीकरण. टीम जे जळव, प्रत्येक चेंडू तुम्हाला सीमा पार मारायचा आहे. 4 षटकार 1 चौकार अथवा 5 षटकार आवश्यक आहेत. आवश्यक तुम्हाला करावाच लागेल. परिस्थिती विपरीत आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय. खासियत आहे ही प्रकाश गुरव यांची. 1 लाख रुपयांचं पारितोषिक आता खुणावतंय टीम ज्योतिर्लिंग 11 सावरकर. परिस्थिती कधीही तुमच्या मनासारखी नसते, ती तुम्हाला मनासारखी बनवावी लागते. 4-28. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. यष्टीरक्षक वेगाने चेंडूवर येण्याआधी बॅकवर्ड पॉइंट चेंडू खाली आलेत. ऋषिकेश आणि डिप्लाय झेल आणि आता सामना देखील पकडला जातोय. 3 चेंडू 28 धावांची गरज. एकतर्फी सामना पाहायला मिळाला. प्रेक्षक देखील निराश असतील. टीम जे जळव या टीमचं कुठे चुकलं? अगदी धर्मा पवार बाद झाले तिथे मात्र त्यांचं गणित चुकलं मी म्हणेन. कारण एखादी खेळणारा हा खेळाडू संपूर्ण सातारा प्रीमियर लीग गाजवली होती या खेळाडूने. आज मात्र आपल्या टीमसाठी अपयशी ठरलेत. परंतु मी कौतुक करेन टीम ज्योतिर्लिंग 11 सावरकर. सांघिक खेळ कसा असावा तर सांघिक खेळ असा असावा. व्हॉट अ फॅब्युलस टुर्नामेंट. अफलातून अभूतपूर्व दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा पाहतोय. अंतिम लढत नाना चषक 2025. विकेट करण्याचा प्रयत्न, फ्लिक ऑन द रिक. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला, प्रयत्न चांगला केला. व्हॉट अ कॅच. अद्भुत, अप्रतिम, अविस्मरणीय, विलक्षण, आउटस्टँडिंग कॅच टेकन बाय तुषार डांगे, मॅन फ्रॉम ज्योतिर्लिंग 11 सावरकर, मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला. आणि मी म्हणेन आकाशरा कॅच ऑफ द टुर्नामेंट होता आणि तो देखील अंतिम सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये आलाय. कॅचेस विन द मॅचेस. मुंबई पोलीस दलामध्ये उगाचच कार्यरत नाहीत. पहा त्यांचा फिटनेस, कमिटमेंट आहे. आणि ज्या वेळेला तुमचं समर्पण असं असतं त्यावेळेला तुम्ही स्पर्धा जिंकता. हॅट्रिकचा उंबरठ्यावर प्रकाश गुरव. अंतिम लढतीमध्ये अंतिम षटकामध्ये विकेट हॅट्रिक येईल का या स्पर्धेतील नाना चषक 1 लाख रुपयांचा पारितोषिकाचा मानकरी कोण होईल त्याचं उत्तर तुम्हाला 1 चेंडूवर प्राप्त होईल. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. हार जीत ही लपंडावरे, जिद्द राहू दे मणी झुंजायची पुन्हा, अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होऊन तुला उजळायचे पुन्हा. आता सिद्ध करावं लागेल एका टीमला. आणि ते मात्र सिद्ध करत असताना टीम ज्योतिर्लिंग 11 सावरकर हॅट्रिकचा चेंडू आणि शेवटच्या सामन्यामध्ये अंतिम सामन्यामध्ये ती देखील हॅट्रिक आले शेवटच्या षटकामध्ये. हे स्पर्धेचं यश. हे नानांच्या वाढदिवसाची भेट. मित्रांनो, अशी स्पर्धा होणे नाही आणि असा अंतिम सामना तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये. कारण अंतिम लढतीमध्ये या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आली आहे आणि हॅट्रिकचा मानकरी ठरतोय प्रकाश गुरव. व्हॉट अ फॅब्युलस टुर्नामेंट. अप्रतिम, दर्जेदार, अविस्मरणीय स्पर्धा. सामन्याची आता औपचारिकता शिल्लक आहे. 1 चेंडू मध्ये करायचे आहेत विजयासाठी 28वा. 1 चेंडू मध्ये 28ची गरज अशक्य असं समीकरण. परंतु स्पर्धा काय अप्रतिम झाले. अफलातून. सर्व प्रेक्षकांना, सर्व खेळाडूंना मी विनंती करेन, जर तुम्हाला नाना चषक आवडला असेल, अंतिम लढत आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. ही नाना चषकाचा आपण अंतिम चेंडू पाहतोय. या स्पर्धेचा मानकरी आहे. या नाना चषकाचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय ज्योतिर्लिंग 11 सावरकर आणि 4 चेंडूवर 4 गडी बाद केलेत प्रकाश गुरव. मॅन फ्रॉम ज्योतिर्लिंग 11 सावरकर. लसित मलिंगा यांची आठवण आली. 4 चेंडूवर 4 गडी बाद केले आणि अवघी 1 धाव खर्च केले. नाना चषक 2025 या स्पर्धेचा मानकरी, चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ज्योतिर्लिंग 11 सावरकर. हाडलक बॅडलक टीम जे जळव. प्लीज खेळपट्टीच्या बाजूला मित्रांनो, खेळपट्टीच्या बाजूला डान्स करा कारण ही लेदरची खेळपट्टी आहे. आणि चला आपण काही क्षणामध्ये बक्षीस वितरण सोहळा चालू करणार आहोत. टीम सावरकर खेळपट्टीवर प्लीज खेळपट्टीच्या बाजूला डान्स करा. व्हॉट अ मॅच.
काही स्पर्धा पाहायला मिळाली. उमेश सर, स्पर्धा पाहिजे तर अशी पाहिजे. शेवटच्या षटकामध्ये अंतिम लढतीमध्ये 4 चेंडूवर 4 गडी बाद केले. गोलंदाजाचं नाव आहे प्रकाश गुरव आणि या अंतिम लढतीमध्ये या मॅचचा हिरो प्रकाश गुरव ठरताय, ज्याने हॅट्रिक पहिली प्राप्त केली. आणि पहा, अगदी आपण पाहू शकता श्री इव्हेंटच्या लाईव्हच्या माध्यमातून हे सेलिब्रेशन. एपीएफ हुर्रे, एपीएफ हुर्रे, ज्योतिबाच्या नावानं.